नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 5 मार्च 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. तुळजाईच्या पवित्र नगरी तुळजापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरदवाड यांना एका गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी 5,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधकाने रंगेहात पकडले. ITI महाविद्यालयासमोर भावाशी भांडण का केले अशी विचारणा करणाऱ्यास बेदम केली मारहाण. 5 जणांसह 2 अज्ञात व्यक्तीवर कळंब पोलिसात गुन्हा दाखल. धाराशिव उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे व सिव्हिल हॉस्पिटल शासकीय रुग्णालय येथे कांबळे राहणार धाराशिव व मस्के राहणार केशेगाव या कुटुंबियामध्ये तुंबळ हाणामारी. दोन्ही कुटुंबियाकडून शहर पोलीस ठाण्यात एकमेकाविरोधात गुन्हे दाखल. जिल्ह्यात चोऱ्याचे प्रसत्र काही थांबेना. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बीड जिल्ह्यातील महिलासह अनेक अज्ञातावर गुन्हे दाखल. एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलीस हवालदार माळी व SR पवार या दोघांना कडक समज देऊन तुळजापूर येथून अनुक्रमे उमरगा व तांबळवाडीत हाकलले. यामुळे वसुली बहादराचे धाबे दणावले. जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीची झडप कायम. भूम तालुक्यातील वरद वडगाव येथे शिकार करताना बिबट्या झाला कॅमेऱ्यात बंद. वन विभागातही झाला सक्रिय. पकडण्यासाठी केली तयारी. धाराशिव उस्मानाबाद परिसरातील सकाळी 10:07 झाला जमिनीतून गूढ मोठा आवाज. हा आवाज कशाचा शोध काही लागेना. आवाज आज आल्यास जनता होते तात्पुरती भयभीत. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीची केली क्रूर हत्या. आरोपी धनंजय माळी याला जन्मठेप व 25,000 रुपयाची सजा सुनावली. यात 13 जणांची साक्ष व प्रत्यक्षी 10 वर्षीय मुलीची साक्ष ठरली महत्त्वाची. आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हॉलीबॉल महासंग्रामचे विजेतेपद जेजुरी संघाने पटकावले. धाराशिव उस्मानाबाद शहरात शहर पोलिसांची कारवाई. 35,000 रुपये किमतीचा गुटखा व पान मसाला केला जप्त व केले गुन्हे दाखल. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा. तसेच पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व ब्लॉग.